विद्यार्थी मित्रांनो, सायन्स फोरममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज आहे 10th साठी त्यामधला क्वाड्रॅटिक इक्वेशन हा चॅप्टर पाहणार आहेत. या क्वाड्रॅटिक इक्वेशनमधले मी सगळेच्या सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुम्हाला मार्क करून देतो लेकरांनो. त्यासोबत काही क्वेश्चन्स लिहून पण देणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमचं बुक आणि नोटबुक दोन्ही सोबत घेऊन बसा आणि बुकमध्ये हे मार्क करून घ्या, जेणेकरून तुम्हाला हे सोपं जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेकरांनो, हा जो चॅप्टर आहे तो 12 मार्कांसाठी आहे. 12 मार्कांच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर आणि इथून मागच्या क्वेश्चनचं जर अनालिसिस केलं क्वेश्चन पेपरचं, तर तुमच्या लक्षात येईल की 1 मार्काचा क्वेश्चन पण विचारला गेला आहे, 2 मार्काचा पण गेला आहे, 3 मार्काचा पण, 4 मार्काचा पण. 1 मार्काचा क्वेश्चन जनरली सुरुवातीला जे काही थेरी आपल्याला दिलेली क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे किंवा नाही त्याच्यावरती MCQ किंवा ABCच्या व्हॅल्यू लिहिणं याच्यावरती बेस आहे. 2 नंबरचा क्वेश्चन जो आहे त्याच्यामध्ये केची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणं, जेणेकरून दिलेलं जे काही इक्वेशन आहे त्याच्यामध्ये रूट दिलेलं असतं, त्याच्यावरून केची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असते. किंवा इथे या चॅप्टरमध्ये डिस्क्रिमिनंट आहे, त्या डिस्क्रिमिनंटच्या व्हॅल्यूवरती बेस असतो. 3 मार्काच्या क्वेश्चनमध्ये डायरेक्टली सॉल्व म्हणून असतं, मग ते फॉर्म्युला मेथड असेल किंवा फॅक्टरायझेशन मेथड असेल. जनरली ह्या 2 मेथडवरती क्वेश्चन्स असतो. आणि नंबर 4 म्हणजे 4 मार्काचा क्वेश्चन जो आहे तो ह्याचे जे काही ॲप्लिकेशन्स आहेत ह्या ॲप्लिकेशनवरती बेस असतो. त्यामुळं त्या पेपरचं पूर्ण अनालिसिस जर केलं तर चॅप्टर अत्यंत सोपा परंतु मार्कांच्या दृष्टीनं खूप मोठा आहे. ठीक आहे, लक्षात घ्या 12 मार्कांसाठी आहे. आणि इथं जे काही तुम्हाला क्वेश्चन्स देतोय ते मार्क करून घ्या. त्यासोबत सुरुवातीला बघा, सुरुवातीला काय आहे आता की क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय आणि त्याच्यावरती बेस मग थेरी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा जनरल फॉर्म लक्षात घ्या. इथे एची व्हॅल्यू ही कधीच झिरो नसते, लक्षात घ्यायचं. एची व्हॅल्यू कधीच झिरो नसते. ठीक आहे, एची व्हॅल्यू जर झिरो असेल तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन नसतं. मग ते क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणतं आहे किंवा काय आहे ह्याच्यावरती बेस आपल्याला बघा. पहिला क्वेश्चन आहे पेज नंबर 31वरती, तुम्ही बघून घ्या. त्यानंतर पेज नंबर 32वरती पण एक क्वेश्चन दिलेला आहे, तोही तुम्ही मार्क करून घ्या. इथं हे छोटे छोटे क्वेश्चन्स आहेत, तुम्ही बघू शकता ते. ठीक आहे, 1-1 मार्कासाठी असणार आहे. ॲक्टिव्हिटी ही महत्त्वाची वाटते मला, पेज नंबर 33वरती ॲक्टिव्हिटी महत्त्वाची वाटते, ती मार्क करून घ्या. ठीक आहे, आता प्रॅक्टिस सेट 2.1 यामध्ये बाळांनो तुम्ही इथून मागचं जर अनालिसिस केलं तर 100% मी तुम्हाला बोललो की 1 किंवा 2 मार्काचा क्वेश्चन येणार म्हणजे येणारच. म्हणून याच्यामध्ये तुम्ही काय करा, क्वेश्चन नंबर 2 बघून घ्या, क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन नंबर 6. जर 2 नंबरचा क्वेश्चन आला तर 1 मार्कासाठी असेल, 5 नंबरच्या मध्ये आला किंवा ह्याच्यासारखाच दुसरा आला तर तो 2 मार्कासाठी असेल आणि अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी 2 मार्कासाठी असेल. ठीक आहे, व्यवस्थित बघून घ्या. ठीक आहे, आणि यासोबत मला तुम्हाला सांगायचं आहे ते म्हणजे महत्त्वाची गोष्ट, यावर्षीची काही सायन्स फोरम टॅलेंट हंट एक्झाम झाली होती त्याचे सगळ्यांचे रिझल्ट्स आपण डिस्प्ले केलेले आहेत. इंडिव्हिज्युअली व्हॉट्सअपला ते आपण रिझल्ट्स पाठवलेले आहेत. तुम्हाला ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालं आहे स्कॉलरशिपसाठी त्यांचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या लेकरांना रिझल्ट्स मिळालेले नाही आहेत त्यांनी ऑफिसच्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही ते रिझल्ट्स मागून घेऊ शकता. 100% तुम्हाला ते पाठवण्यात येतील. शक्यतो आम्ही तर सगळ्यांचे पाठवण्याचा प्रयत्न केलेलाच आहे. जे नंबर्स तुम्ही दिले होते त्याच्यावरती आम्ही ते मेसेजेस पाठवलेलेच आहेत. पण तरी पण जर तुम्हाला रिझल्ट मिळालेला नसेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. ऑफिसच्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. 100% तुम्हाला तो रिझल्ट पाठवण्यात येईल. आणि ज्या काही आपल्या CETच्या असतील, JEEच्या असतील किंवा नीटच्या बॅचेस असतील त्याला तुम्ही एनरोल करून घ्या. 100% 2 वर्ष आपल्या हातात आहेत. आपण पूर्ण मेहनत घेऊ आणि पूर्ण सायन्स फोरमच्या सिस्टीममध्ये जर तुम्ही आलात तर जे काही सायन्स फोरममध्ये सिस्टीम आपण रन करतो त्याचा जर भाग झालात तर 100% तुमचे मार्क्स वाढतील म्हणजे वाढतील. आणि रिगार्डिंग दिस 10th हे जे काही क्वेश्चन्स वगैरे मी मार्क करून देतो लेकरांनो, दरवर्षी सायन्स फोरममध्ये म्हणजे मागची 2-3 वर्ष झाले की 100 पैकी 100 मार्कांचाच पहिला नंबर येतोय. त्यामुळे तुम्ही इथं जे काही दिलेले क्वेश्चन्स आहेत ते व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा. त्याच अनुभवातून आम्ही तुम्हाला सांगतो, गेली 10-11 वर्ष झाले याच्यामध्ये आपण टीचिंग करतो आहोत. ठीक आहे, व्यवस्थित मार्क करून घ्या. आणि इथं जे काही देतोय ते मार्क केल्यानंतर ना फक्त तुमच्यासोबतच नका राहून देऊ, हे व्हिडिओज वगैरे जे आहेत ते तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत पण शेअर करा, जेणेकरून त्यांनाही त्याचा फायदा होईल. लक्षात आलं. आणि जर इथं सांगितलेलं तुम्हाला पटत असेल किंवा आवडत असेल तर लाईक पण करत जा. दुसरं काहीच मोटिव्ह नाही, फक्त मोटिवेशन मिळते की बाबा विद्यार्थी पाहतायत, मग अजून जास्त करण्यासाठी प्रेरणा मिळते, बाकी काही नाही. ठीक आहे, आता बघा पुढचा पेज नंबर 36. मी तर म्हणेल या चॅप्टरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात सोपं काय असेल तर प्रॅक्टिस सेट 2.2. आणि तुम्ही जर अनालिसिस पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल 20, 23, 22, 24, 25 सगळ्या वेळेस
सगळ्या वेळेस इथं 20, 22, 23, 24चे क्वेश्चन्स मार्क केलेले आहेत. 25चा क्वेश्चन मी पुढे तुम्हाला या ठिकाणी स्लाईडवरती लिहून पण दिलेलं आहे, तुमच्या ते लक्षात येईलच. म्हणजे 100% हे विचारलं गेलेलं आहे 3 मार्कासाठी. 3 मार्कासाठी असणार म्हणजे असणारच. आता ह्याच्यामध्ये बघा, क्वेश्चन नंबर 1 हा 20 आणि 23ला विचारला आहे. क्वेश्चन नंबर 4 23ला विचारलेला आहे. क्वेश्चन नंबर 2 22, 23ला विचारला आहे. 22, 24ला विचारलेला आहे. म्हणजे हे क्वेश्चन 1, 2 आणि 4 हे अत्यंत महत्त्वाचे आहेतच. आणि त्यासोबत 7 नंबरचा क्वेश्चन हे ॲक्टिव्हिटी म्हणून दिलेलं आहे. त्यामुळे व्यवस्थित बघून घ्या. हे क्वेश्चन 1, 2, 4, 7 करायचे म्हणजे करायचेच. ठीक आहे, लक्षात आलं. आता पुढे पेज नंबर 39 वरती. आता कंप्लिटिंग स्क्वेअर मेथड काय जनरली जास्त वेळा विचारली गेलेली नाही आहे, त्यामुळे तुम्ही ह्यातला एखादा क्वेश्चन करून घ्या. पहिलाच क्वेश्चन शक्यतो करा. आणि हाच क्वेश्चन तुम्हाला वेगवेगळ्या मेथडने विचारला आहे, म्हणजे फॅक्टरायझेशन मेथडनं पण विचारलं आहे, फॉर्म्युला मेथडनं पण विचारलं आहे. त्यामुळे तोच क्वेश्चन तुम्ही करून घ्या. ठीक आहे, आता पुढे इथे बघा, अल्फा आणि बीटा आपल्याला माहिती की रूट्स असतात. अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू दिली, ती तुम्ही कशी आली वगैरे हे पाहत बसू नका. तुम्ही डायरेक्टली त्या व्हॅल्यूज पाहिल्या, म्हणजे डायरेक्ट व्हॅल्यूज केल्या तरी चालतील. त्यांच्यातलं रिलेशन्स करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं जे काही क्वेश्चन्स असतील, हा फॉर्म्युला जो काय आहे त्या फॉर्म्युलावरती बेस हा क्वेश्चन सुद्धा विचारला गेलेला आहे. ठीक आहे, जनरली माझ्या अनुभवातून सांगतो की फॉर्म्युला मेथड ज्यावेळेस विचारलेली असते ना, त्यावेळेस ax² + bx + c = 0 ह्या फॉर्ममध्ये नसते, यम असतो एक्सच्या ऐवजी. आणि आपण घेताना काय करतो, इथं b² - 4ac डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू वगैरे काढतो आणि एक्स बरोबर ही व्हॅल्यू लिहितो. ज्यावेळेस आपण इथं एक्स लिहितो त्यावेळेस लेकरांनो ते रॉंग होईल. जर तुमचं क्वाड्रेटिक इक्वेशन एम मध्ये आहे तर एम मध्ये फॉर्म्युला लिहायचा, एम बरोबर -b + √b² - 4ac / 2a. आता लेक्चर फार मोठं होऊ नये म्हणून मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय की एम दिलेला असेल व्यवस्थित क्वेश्चन बघून लिहित चला. ठीक आहे, कारण एकदम सोपं आहे, पटपट पटपट आपल्याला प्रेशर असतं एक्झामच्या वेळेस आणि आपल्याकडून कळत नकळत ही चूक होऊन जाते. त्यामुळे एमच्या बरोबर व्हॅल्यू दिलेली आहे ते व्यवस्थित बघून घ्या. ठीक आहे, आता पुढचे क्वेश्चन्स काही या ठिकाणी मी मार्क करून देतो. प्रॅक्टिस सेट 2.4 याच्यामध्ये हे 1 मार्काचं क्वेश्चन आहे, एबीसीच्या व्हॅल्यू लिहिणं. सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स, याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 3 करा, क्वेश्चन नंबर 4 करा. दोन्ही बघा एमचेच आहे. ठीक आहे, एक्सचा नसेल असं माझं म्हणणं नाही, पण एमचे क्वेश्चन्स जनरली तुम्ही ती चूक करू नका. इथं जर डायरेक्टली एक्स बरोबर लिहिले, जर हे इक्वेशन क्वाड्रेटिक इक्वेशन हे एमच्या फॉर्ममध्ये असेल तर तुम्ही काय लिहिला पाहिजे, एम लिहायला पाहिजे. इथं एक्सच्या फॉर्ममध्ये म्हणून एक्स लिहिले, ही गोष्ट मात्र लक्षात घ्यायची. ठीक आहे, आता पुढे नेचर ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. इथं क्वेश्चन नंबर 3 पण बघा, तोही व्यवस्थित करून घ्यायचा. पेज नंबर 44 वरती नेचर ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. आपल्याला डिस्क्रिमिनंटच्या व्हॅल्यूवरून ते नेचर ठरवावं लागतं. नेचरसाठी डिस्क्रिमिनंट काय असेल तर डिस्क्रिमिनंट म्हणजे आपल्याला माहिती b² - 4ac, तो सुद्धा तुम्हाला डायरेक्टली विचारला जातो 2 मार्कासाठी. अल्फा बीटाचे जे काही रिलेशन्स आहेत त्याच्यावरतून सुद्धा क्वेश्चन्स तुम्हाला येतात. इथे बघून घ्या हे व्यवस्थित क्वेश्चन. पेज नंबर 47 वरती क्वेश्चन नंबर 2 व्यवस्थित करा. आता पुढे इथे बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंट म्हणजे डेलची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची, व्यवस्थित बघायचं ते. आणि नेचर ऑफ रूट पेज नंबर 49 वरती 2 नंबरचा क्वेश्चन व्यवस्थित बघून घ्या. 2 नंबर म्हणजे 3 नंबर मधला 2 नंबर. ठीक आहे, आता पुढे पेज नंबर 50 वरती क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन नंबर 7 हे सॉल्वच करून बघा, महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत. आणि आता हे झाले 2, 1, 2, 3 मार्कांपर्यंत क्वेश्चन्स. आता जे काही आपण डिस्कशन करणार आहे ते 4 मार्काच्या क्वेश्चनसाठी करणार आहे बाळांनो. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं लेक्चरच्या सुरुवातीलाच की ॲप्लिकेशनवरती ते क्वेश्चन्स असतात, रिटर्न फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन्स असतात. ते क्वेश्चन्स या ठिकाणी क्वेश्चन नंबर 2 इथे ट्रेनचा क्वेश्चन दिला आहे. ट्रेनचा क्वेश्चन हा अत्यंत महत्त्वाचा आहे. इथं जे काही क्वेश्चन दिला आहे हा व्यवस्थित सॉल्व करून घ्या. ट्रेनचा क्वेश्चन असेल किंवा वर्क टुगेदर क्वेश्चन असेल किंवा तुम्हाला इथं जे काही मी सांगतोय टँकचा क्वेश्चन असेल, हे महत्त्वाचे आहेत. हे 3 प्रकारच्या क्वेश्चनपैकी एक क्वेश्चन असणार आहे. ठीक आहे, इथं व्हॅल्यू बदलून येईल, म्हणजे 360 km/h युनिफॉर्म स्पीड वगैरे दिलं आहे, त्याच्याऐवजी दुसरं स्पीड वगैरे देतील किंवा हे असं पण देऊ शकतात. व्यवस्थित बघून घ्या. हा क्वेश्चन जरी तुम्ही सॉल्व केला तरी तुम्हाला परीक्षेला आलेला क्वेश्चन सॉल्व करता येईल. आता प्रॅक्टिस सेट 2.6 मध्ये 7 नंबरचा क्वेश्चन, 4 नंबरचा क्वेश्चन, 8, 9 हे व्यवस्थित करून घ्या. त्यासोबत एक्स्ट्राचे क्वेश्चन्स या ठिकाणी मी तुम्हाला दिलेली आहेत. हे बघा, क्वेश्चन 1 मध्ये काय सांगितलंय, 1 रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. हे जे काही क्वाड्रेटिक इक्वेशन आहे त्याच्यामध्ये एक रूट हे दुसऱ्याचा हाफ आहे. ठीक आहे, असं असेल तर शो करा ही व्हॅल्यू. विचारलं गेलेलं आहे म्हणून दिलं आहे. ठीक आहे, आणि 2025 मध्ये हा क्वेश्चन विचारला होता की फाइंड व्हॅल्यू ऑफ एम होतं, एमची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची होती, रूट्स हे रिअल आणि इक्वल दिले होते. डायरेक्टली 4 मार्कांसाठी क्वेश्चन होता. ठीक आहे, व्यवस्थित बघून घ्यायचं. ठीक आहे, एकदम सोपं आहे, फक्त तुम्ही
सॉल्व करणं गरजेचं आहे. फक्त क्वेश्चन्स रीड करू नका किंवा क्वेश्चनचे आन्सर फक्त रीड करू नका. तुम्ही हातानं सॉल्व करून बघा कुठे अडतंय काय होतंय, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि परीक्षेला तुम्हाला अजिबात अडचण येणार नाही. आता प्रॉब्लेम सेट 2 मी तर तुम्हाला सजेस्ट करेल की ह्याचे सगळे MCQ सॉल्व करा, पण त्याच्यामध्ये पण जर तुम्हाला बघायचं असेल तर क्वेश्चन 1, 2 आणि 8 हे 100% कराच. ठीक आहे, 100% कराच. आता क्वेश्चन नंबर 15 मी तुम्हाला जे बोलत होतो की टँकचा क्वेश्चन असतो तो अशा प्रकारे असतो. ह्याच्यामध्ये व्हॅल्यू बदलून येऊ शकतात किंवा हाच क्वेश्चन पेपरला येऊ शकतो. मला तरी वाटतं की तुम्हाला सगळ्यांना मी जे काही सांगितलेलं आहे ते व्यवस्थित समजलं असेल. जर तुम्हाला हे आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.